यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसापूर्वी जोरदार आणि धुवाधार पावसाने बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या मी ज्या शेतामध्ये उभा आहे आपण पाहू शकतो की त्या शेतामध्ये तळ नाही आहे। ज्या ठिकाणी पुराचा फटका बसलेला आहे त्या शेतात हा साचलेला पाणी आहे आणि या शेतातील कपाशी संपूर्ण वाहून गेलेली आहे, भुईसपाट झालेली आहे। शेतातील काळी माती त्या जागेवर संपूर्ण रेती जमलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भविष्यातील शेती देखील शेतकऱ्यांना कामी येणार नाही आहे। त्यामुळे सरकारने कुठेतरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देऊन त्यांना धीर देण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे। 4 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। 3 दिवसापासून रोज रिमझिम पाऊस कोसळत आहे। त्यामुळे देखील शेतीचे कामं सगळी ठप्प झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर यांच्यापुढे एक मोठा पेच निर्माण झालेला आहे। एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यात याआधी देखील नुकसान झालेलं आहे आणि आतासुद्धा नुकसान होत आहे। त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने तात्काळ याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना दिलासा आणि धीर देण्याची मागणी होत आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।